अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण आयुष्यामध्ये खूप थकलेला आहोत, मार्ग बंद झालेले आहेत, काय करावं समजत नाही, सेवा करू वाटत नाही, कोणाशी बोलू वाटत नाही, जवळच्यांनी तुम्हाला फसवलं आहे, तुम्ही खूप मोठ्या मोठ्या संकटात आहात, तुमचं मनाचं खच्चीकरण झालेलं आहे, आपल्या आयुष्यात जवळच्याच लोकांनी आपल्याला त्रास दिला आहे, आयुष्यातील सगळे मार्ग बंद झालेले आहेत. मग अशा वेळेस काय करायला हवं? खूप लोकांच्या आयुष्यात, खरं तर सगळ्यांच्याच आयुष्यात दुःख आहे, संकट आहेत, वेदनांनी आपलं आयुष्य भरलं आहे. पण आयुष्य जगत असताना त्या वेदनांना, त्या संकटांना घेऊन सुद्धा आपण जगत असतो. आणि कधीतरी माझेही चांगले दिवस येईल आणि मी त्या सगळ्या दुःखांना विसरून जाईल, त्या सगळ्या संकटांना मी विसरून जाईल. बघा, याच्या आधी पण आपल्या आयुष्यात दुःख आले असतील आणि सुख, आणि सुखानंतर दुःख हे येतच असतात. दुःख आलं असेल, सुख आणि दुःख चालूच असतं. पण जेव्हा सुखाचे दिवस येतात, खरंच त्या वेदना आठवतात का आपल्याला? नाही. कारण ते सुखाचे दिवस इतके महत्त्वाचे वाटतात की आलेलं आयुष्य आपल्याला चांगलं घालवायचं आहे, भूतकाळाचा विचार करायचा नाही. पण हो, आपण ते दिवस विसरू नाही शकत. पण लोक आपल्यासोबत कसे वागले आहे ना, त्या गोष्टी आपल्या नेहमी लक्षात असतात आणि त्याच थोड्याशा राग रुसवा घेऊन सुद्धा आपण चालत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तारक मंत्राची काय ताकद आहे, महाराजांनी स्वतः आपल्यासाठी एक शस्त्र दिलं आहे की बाळा, तुझ्या दुःखामध्ये, तुझ्या संकटामध्ये फक्त तू हे माझं तारक मंत्र ऐक. तारक मंत्र आपल्याला तारण्यासाठीच महाराजांनी एक मोठं ब्रह्मास्त्र आपल्याला दिलेलं आहे. पण त्याचा वापर आपण करतो का? फक्त घरात उठल्यावर तारक मंत्र लावतो आणि ऐकतो, छान वाटतं, अशक्य ही शक्य करतील स्वामी हे मनात जरी आलं तरी आपल्या आयुष्यातील दुःख कमी होतं, संकट कमी होतं. कारण मनात एक जिज्ञासा निर्माण होते की नाही, महाराज आहेत, बघून घेतील. पण या तारक मंत्राचा वापर करून तुमच्या आयुष्यातील दुःख तुम्ही कमी करू शकता, तुमच्या आयुष्यातील त्रास तुम्ही कमी करू शकता, तुमच्या आयुष्यातील मानसिक, शारीरिक, आर्थिक कष्ट तुम्ही कमी करू शकता. ते कसं, तेच आपण बघूया. सगळ्यात आधी तारक मंत्र काय आहे? सगळ्या जगाला माहिती आहे. तारक मंत्र रोज सगळे ऐकतात. तारक मंत्राचे अनुभवसुद्धा सगळ्या लोकांना आलेले आहेत. तारक मंत्राचं तीर्थ आपण करत असतो आणि ते आपण पित असतो. आता तारक मंत्राचं तीर्थ का करायचं? सगळ्यात आधी निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी पठ बाळीशी, अतर्क अवधूत हे सर्वगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याच्यात एक एक ओवी अशी पण आहे की उगाची भीतोसी बळ हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हे जेव्हा आपण ऐकतो की का भीतो आहेस, आपले महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तुझ्या हे बघा, जन्म मृत्यूंच्या फेऱ्यामध्ये देवही लुडबुड करत नाही आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे. पण आपल्या वेदनांवर औषध लावायचं काम हे तारक मंत्र करत असतो. बघा, ब्रह्ममुहूर्तावर उठून आता ही 21 किंबहुना तुम्ही जर महिनाभर केलं तर नक्कीच चांगलं अनुभव येईल. तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात, काय करावं काय नाही ते कळत नाही, ताई मी लई दुःखात आहे, संकटात आहे ग, पण त्या सेवा करण्यासाठी माझी मनस्थिती नाही आहे, घरात काही ना काही अडचणी सुरू आहेत. मग अशा वेळेस ना, शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठून, आणि नाही जर शक्य होत ब्रह्ममुहूर्तावर, तर मन एकाग्र करून, मन जेव्हा शांत असतं तेव्हा आपण हे तारक मंत्राचं पठण करू शकतो. ब्रह्ममुहूर्ता उठून, नाहीतर तुम्हाला जमेल तसं काय करायचं आहे, तारक मंत्र ऐकायचा आहे. जगाला ऐकून नाही दाखवायचा, आपल्या स्वतःला ऐकवायचा आहे, आपल्या मनाला तो ऐकवायचा आहे.
प्रत्येक शब्द, प्रत्येक अर्थ आपल्या मनाला समजून सांगायचा आहे. कधीकधी आपणच आपल्या मनाची मैत्रीण व्हायचं, मित्र व्हायचं. कधीकधी आपली जी बुद्धी आहे, आपला जो मेंदू आहे, आपणच त्याचा मित्र-मैत्रिणी व्हायचं. आता तारक मंत्र काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण माझ्या मनाला माहिती आहे का? जो माझं मन निगेटिव्ह विचार करतं, जे माझं मन भरकटलेलं आहे, जे माझं मन कुठल्यातरी वाईट मार्गाला गेलं आहे, आता मला सरळ करायचं आहे. मला माहिती आहे मी चुकीचं काहीतरी करते, पण मन माझं ऐकत नाही. ते त्याच मार्गाला जातं. तर त्या मनाला सांगायचं, माझ्याकडनं जर काही चुकी झाली असेल, मी कुठल्यातरी दुःखात आहे, संकटात आहे, तर माझ्या मनाला मला तो तारक मंत्र ऐकवायचा आहे. मन शांत ठेवायचं. कुठलेच विचार आले त्या विचारांशी गप्पा मारायचं नाही. कुठले संकट आले त्या संकटांशी पण गप्पा मारायचं नाही. आपल्याला ज्याने सोच दिली आहे तो आपल्याला दाना देणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले आणि वाईट दिवस येत असतात. जे होणार आहे, जे घडणार आहे त्याचा विचारच करायचा नाही. आजचा दिवस आपल्याला चांगला घालवायचा आहे आणि मेन म्हणजे महाराजांच्या सेवेत घालवायचा आहे. हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. सकाळी उठून 3 वेळा तारक मंत्र म्हणा. खरं तर 21 दिवसाची सेवा असते. रोज 11 वेळा तारक मंत्राचं तीर्थ करायचं असतं. मधले 3 बोट जे आहेत त्या पाण्यामध्ये डीप करायचे. तारक मंत्र हळूवारपणे 11 वेळा 21 वेळा म्हणायचं. ते पाणी ग्रहण करायचं. आता पाणी का ग्रहण करतात? लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांना माहिती आहे की पाण्यामध्ये आकर्षणाची क्षमता आहे. पाण्याकडे बघून आपण लय काही नाही, पाण्याकडे बघून आपण खूप काही करू शकतो, पण आपल्याला ते काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त त्या पाण्याकडे बघून तारक मंत्र म्हणायचा आहे. त्या पाण्यात 3 बोटं ठेवायची आहेत. अभिमंत्रित पाणी असतं. तारक मंत्राची जी काही शक्ती आहे, जी काही ऊर्जा आहे त्या पाण्यात येते आणि ते पाणी आपण ग्रहण केल्यावर आपले सुद्धा जे काही इंद्रिय आहेत ते सुद्धा ॲक्टिव्ह होतात. म्हणून ते तारक मंत्राच्या पाण्याची सेवा करायची असते. मग आता ही तुम्ही कशासाठी पण करू शकता. प्रत्येक अडचणीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. पण आजचा व्हिडिओ ना तुम्ही अगदी दुःखात किंवा आपण अगदी अडचणीत असतो ना आणि आपलं दुःख मेंदू काहीच करू शकत नाही, अशा वेळेस तुम्ही हे तारक मंत्राचं काम करतं. ज्या पद्धतीने नामस्मरण केल्यावर मन शांती मिळते, त्याचप्रमाणे हे तारक मंत्रसुद्धा एका औषधाप्रमाणे काम करत असतं. आता काय तर रोज तुम्ही तुमच्या मनाला, माझ्या मनाला मी सांगते, मी माझ्या मनाशीच गप्पा मारते की बघ तारक मंत्र आहे, मी तुला ऐकवते, तू ऐक, बघ तुला बरं वाटेल. आपण मुलांनाही तारक मंत्र ऐकवतोच ना, किंवा एखाद्या आपल्या मुलीचं चुकलं तर आपण सांगायचं काम आहे. ऐकणं ना ऐकणं तुझं काम आहे, पण आपण ज्या पद्धतीने सांगतो ते समोरच्या व्यक्तीसुद्धा तसंच ऐकतो. तारक मंत्र तसंच आहे. आपल्या मनाला सांगायचं की निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी, अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविन काळ हीनेन त्याला, भीती तयाला उगाची भीतोसी, भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. हे जेव्हा हळुवारपणे तुमच्या मनाला तुम्ही ऐकवाल तेव्हा काय होईल, मनात येणारे विचार, मन एवढं प्रसन्न होईल, मनात जी काही धूळ घाण साचलेली आहे विचारांची ते पूर्णपणे झटकल्या जाईल. मन प्रसन्न होईल. मन प्रसन्न झालं की मनात चांगले विचार येतील. चांगले विचार आले की घटना चांगल्या घडतील. आता रोज रात्री झोपताना कोण असं करतं? सगळेजण आपण महाराजांचे नामस्मरण करूनच झोपत असतो. मान्य आहे. कुठली संकल्पाची सेवा नाही बरं, काही मनशांतीसाठी आपण सेवा करतो. तुम्ही मांसाहार जरी केला आणि तरी तुम्ही तारक मंत्र म्हटलं तरी चालेल, कारण तुम्ही तुमच्या मनाला सांगता आहेत शांतपणे, किंवा अगदी तारक मंत्र येत नाही आहे, यूट्यूबला जरी तुम्ही मोबाईलवर लावून दिला तरी शांतपणे त्या तारक मंत्राची सेवा करायची आहे. आपल्या मनाला आपल्याला तारक मंत्र ऐकवायचा आहे. रोज रात्री झोपताना तारक मंत्र आपल्या मनाला ऐकवायचा. गाणं लावून देणं आणि मन भरकटणं नाही. तुम्ही काहीतरी सांगत आहात आणि मन तुमचं ऐकत आहे, या पद्धतीने संभाषण असावं. आपल्या मनाशीच आपल्याला गप्पा मारायच्यात. विचारांशी गप्पा मारतो ना, त्याच पद्धतीनं आपल्या मनाशी गप्पा मारायच्यात की बघ हे तारक मंत्र आहे, आपल्या महाराजांनी आपल्यासाठी दिला आहे आणि आपल्याला हे ऐकायचं आहे. हे ऐकून बघ, म्हणजे या तारक मंत्रामध्ये जी काही शक्ती आहे,
एवढी इतक्या सुंदर आहे ना, तर अर्थात अशक्यही शक्य करतील स्वामी, हेच असं इतकं ठासून आपल्याला मनाला सांगायचं आहे. आणि आपल्या मनावर जोरदार काम करतं की अशक्यही शक्य करतील स्वामी, जे माझ्यासाठीही अशक्य आहे ते महाराज करणार आहेत. जेव्हा असं बोलतो तेव्हा किती भारी वाटतं की हां ठीक आहे, हे जरी मला नाही ना, पण माझे महाराज देणार आहेत. मी प्रयत्न करणार आहे, मी कष्ट करणार आहे, महाराज मला साथ देणार आहेत. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, उगासी भितोसी हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. हे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मनात एक ऊर्जा निर्माण होते. मन असं ताकदीनं भरलेलं असतं. तर आपल्या आयुष्यात जे काही 7 इंद्रिय आहेत त्यांना ॲक्टिव्ह करतं, त्यांना चार्ज करतं. आणि जेव्हा मनात मन स्वच्छ होतं, मन साफ राहतं, आपल्या मनात कुठलेच विचार येत नाहीत, तेव्हा मन तेच स्वच्छ मन आपल्याही शरीराला स्वच्छ करत असतं. आणि होणार आहे, येणार आहे, वाईट वेळ येणार आहे. जेव्हा एकदम वाईट काळ चालू असतो ना, तेव्हा म्हणायचं बस आता हे शेवट होतं, याच्यानंतर जे काही घडेल ते चांगलं घडेल, महाराज करणार आहेत. तारक मंत्र तुमच्या मनासाठी मनावर काम करतं. मन म्हणजे मनाला चांगलं करण्याचं काम करत असतं. तारक मंत्र तुम्ही हलक्यात घेऊ नका. महाराजांनी आपल्यासाठी, आपल्या भक्तांसाठी, आपल्या लेकरांसाठी तो तारक मंत्र बनवला आहे, तर तो नक्कीच आयुष्यात काम करतो. फक्त सकाळी उठून तारक मंत्र ऐकून झालं नाही, मनाला ऐकवा. प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे असं माहिती असायला पाहिजे. तारक मंत्र काही इंग्लिश किंवा संस्कृतमध्ये नाही आहे, मराठीतच आहे. याचा अर्थ तुम्हाला समजणारच आहे. त्यामुळे मनाला ऐकवा. जेव्हा आपलं मन चार्ज होईल तेव्हा आयुष्यातील गोष्टी खरंच कमी होतील. महिनाभर हे करून बघा. रोज सकाळी उठल्यावर किंवा कामाला जाण्याच्या आधी, रात्री झोपताना, अगदी 12-1ला जरी तुम्ही झोपत असाल, तुम्हाला वाटत असेल की खूप टेन्शन आहे, त्याच्यामुळं खूप टेन्शन आहे, अडचणी आहेत, खूप त्रास आहे आणि नामजप त्याच्यामुळे होत नाही आहे, पण तुम्ही जर 2-3 दिवस जरी तारक मंत्र ऐकला तर आपोआप तुमचं मन नामजपाकडे वळेल. आपला नाम जप होईल. आणि अर्थात नाम जप होतो तेव्हा महाराज आपल्याला जपत असतात. आणि हे तारक मंत्राचं पण तेच आहे की तारक मंत्र जेव्हा तुम्ही पठण करत असता, तारक मंत्राची गोडी लागते, मन प्रसन्न होतं आणि सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असतात. कोण तारक मंत्र ऐकतं आणि जेव्हाही तुम्ही अडचणीत असता कोण तारक मंत्र म्हणतं ना, मला नक्की कमेंट करून सांगा. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल, पण जर कुणी जवळपास खरंच मानसिक त्रासात आहे, कष्टात आहे, दुःखात आहे, त्याला सांगा की बाबा तुझ्याकडनं सेवा नाही होत, उपाय नाही होत, तुझ्याकडनं काही नाही होत, तू तारक मंत्र ऐक. जेव्हा तो तारक मंत्र ऐकेल ना, तो आपोआप सेवा करेल, आपोआप त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी घडत जातील. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. ही सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि हात जोडून लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.